तर विशेष वेगळा इतका मोठा साप निघाला. नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियाची. सुरुवातच बहिणीची कामं ऐकण्यापासून होत असेल तर तुम्हीच सांगा, दिवसभर कायच करण माणूस. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, एवढा ड्रेस तुझा प्रेस करून देतो, पण पाई फुकट नाही, तुझ्या पगारातला अर्धा हिस्सा तरी द्यायचो. ताई म्हणे अर्धा हिस्सा. म्हटलं बहिण ह्या खातीर 500 रुपये तर देऊन द्यायचं होते. म्हणे ठीक आहे. आता पहा, आमच्या घरी दिवसभर मी काहीच नाही केलं, कारण की एकटीच घरी होते, त्यामुळे तर मला काही सुचेच नाही का नेमकं करावं तर करावं काय. पण सकाळी उठल्याबरोबर आमच्या घरी एक असं कार्य झालं, ते म्हणजे साप निघाला. आणि ते साप तर पहा किती मोठा होता. त्या सापची भीती तर वेगळीच राहिली. पण हे काकाची डेअरिंग कोण असं वाटलं का साप मित्रासोबत साप पकडणं मलाही शिकून जावं लागेल. कसं माणसाला थोडंसं चांगलं वाटते, पण एवढं काही हे दिसण्यात करण्यातल्या वेगळी गोष्ट नाही का. साप पकडला राव त्या काकानं, पाहत तर ना किती मोठा होता तो साप. जर पलटी बिलटी मारली तर काही विशेष वेगळा होऊन जाईल इथं, पाहिजे ना. आणि तो साप असा गुंडत होता ना त्या काडीला, तर तुम्ही विचारही नाही करू शकत. भीतीच वाटत होती. आता आप्पा चालले होते लग्नासाठी. आता साप वगैरे तर झाली गोष्ट. आता आप्पा लग्नाला चालल्यावर आप्पा सांगते बायकेची गोष्ट, का बायका जेवासाठी कशा करते ना बसमध्ये कशा करते. मी म्हटलं आप्पा बायकाच आहे, त्याचा काही विषयच नाहीये. मस्त दिवसभर टीव्ही पाहायची होती. आता टीव्ही तर पाहिली, त्यात माझी मैत्रीण आली. मस्त 1 घंटा गोष्टी मारल्या. त्यानंतर बड्यापैकी टीव्ही पाहिली. तेवढ्यात आपल्या घरी दुसराही साप निघून गेला. आता साप तर पहा किती मोठा आहे. आता तुम्हाला वाटते का साप किती सांगत आहे, पण मला सापचा तर थोडंसं भीती राहिली नाही, कारण की एवढे साप मी पाहून घेतलेले. आता हा साप तर असा अंदर चाललाय ना, हा विषारी साप आहे म्हणते. आता हा साप आमच्या घरात येऊ नये म्हणून आम्ही इथे सगळे कार्य करत आहोत. जण 2-2 मिनिटांना बाहेर येते ना, बायका तर आपले कामधंदे सोडून बाहेर येते. साप आला का साप आला. तर खरं तर गोष्ट अशी आहे की बायका सापले नाही भिवून राहिल्या, सापच बायकेला भिवून राहिलेला आहे. आता आमच्या घरी एवढे कार्य सुरू आहे, साप आला नाही पाहिजे म्हणून.